होय कसला टर्न आहे ह्यो? गा 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 खतरनाक रे. बाबा ढिकचाक 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 ढिकचाक. हे कॉर्नरिंगच्या टाइमला समद्यांच्या मनात हीच गोष्ट असते. कसा बसा तर ट्रॅफिक मधून बाहेर निघलो आणि समोर तुम्ही बघू शकता धूळच धूळ. याच्या गावात खरंच या सिटीनं वैताग आणला रे, वैताग. यायला मी ना एक गोष्ट ठरवले, जेवढं ह्या गोष्टीपासून लांब राहता येईल ना तेवढं लांब राहतोय मी. राम सिया राम जय जय राम. तर कसं काय मंडळी, कसे आहात? तर सर्वांना आपला प्रथमता. होय होय होय, ब्लॉग चालू करायच्या आधी शाईनवाला धडकायला लागला रे ते बघणारला. कुठली गाडी? मारुती सुझुकीची जुनी आहे कुठली तर LXi च्या गावात. तर आपला इंट्रो मध्येच राहिला होता ह्या कारणास्तव. तर सर्वांना आपला जय श्रीराम ह्या नावानेच आता प्रत्येक ब्लॉग चालू होईल आपला, आणि एंड पण ह्याच नावावरती होणार आहे आपला. राम मनात राम ओठात राम चराचरात. बस आजचा ब्लॉग हा अचानक भयानक, म्हणजे ब्लॉग तर आपण कंटिन्यू करतोयच रोजच, पण आजचं हे डेस्टिनेशन जे आहे ना अय्यप्पा टेम्पल, एका फ्रेंडने रेकमेंड केले. आपण तिकडे चाललो आहे. आता पुष्पभाई पण आहेत आणि त्यांचे कलिग पण आहेत. सो कालचा जो रात्रीचा जो धिंगाणा होता ना, हय 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 हय, म्हणजे परवाचा 22 जानेवारीचा जो धिंगाणा होता ना, अगं बये खतरनाकम विशेषम काय बोलावं, एक नंबरम. आणि काय रे काय एवढा मस्त धिंगाणा केला. कितीतरी दिवसांनी नाचलो, कितीतरी. नाही विनूभाईच्या लग्नामध्ये तिथे गेलतो ना, तिथं नाचलो होतो. आणि आता इथे डिचाक 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 डिंग डिंग डिचाक डिडाक 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 डिडाक. काका क्या देखते हो चचा, जिक्सर वाले काका. कॉर्पोरेट लाईफचे धिंगाण्यात समजे हे आईच्या गावात. कारण की ह्याचं टू व्हीलरचं एवढं जे होतं ना, हे समजा कॉर्पोरेट लाईफ जिथं आम्ही नोकरी करतो तिथंच बघितलं का कसं आहे ट्रॅफिक वाईट. ना इकडे येणार ना तिकडे जाणार, कोण सुद्धा सुखानं जात नाही. सुखानं काय नाही, समजांना सुख पाहिजे, पण ह्या ट्रॅफिकमधून पलीकडे गेल्यावरच घरी गेल्यानंतरच काय ते सुखाची अनुभूती होत असेल. आणि जे बॅचलर आहेत त्यांनी इथलं मेसचं खाऊन 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 पाक चवीचा चोथा झालेला त्यांचा. आता काय दिलं तरी ते खायला तयार आहेत. कारण प्रत्येकजण इथं पळतो तर फक्त आणि फक्त आपल्या पोटासाठीच. माझे आजोबा म्हणतात की जर देवाने आपल्याला हे पोट दिलं नसतं ना, तर माणूस जागचा इंच पण हल्ला नसता. ज्या गोष्टी करायच्यात, ज्या गोष्टी आयुष्यामध्ये सिद्ध करायच्यात, प्राप्त करायच्यात, त्या फक्त या पोटासाठी करायच्यात. कारण जेवढं काय चांगलं चांगलं पोटाला पाहिजे ना, ते समजा पैशातूनच येतं. हां वा वा स्विफ्ट एक धडक दिली म्हणजे 3 वेळा डेंट पडेल तुझ्या गाडीला. करू काय सांग, करू काय सांग. मी पण घ्यायला गेलो होतो स्विफ्ट. हां ही VDI 2018चा मॉडेल. कारण तिथपर्यंत स्विफ्टची पत्रा थोडासा जाड येत होता आणि क्वालिटी पण 3.5 रेटिंग असायची त्याची. बट आता काय सुद्धा नाही, आता 0 समज यायला लिमडा. हां एक गोष्ट बोलायची आहे, ते मी तुम्हाला हायवेला लागलो ना आपण तिथं बोलतो. रिक्षावाला बघेल का एकदम
आता शिवी आहे तोंडामध्ये पण देऊ नाही शकत मी. माझ्या चष्म्यावर पाक फॉग तयार झाला ह्याच्या गावात. होय रिक्षावालं मात्र कोंबडा साला. आता थोडंसं माझं अंतर कमी झालं पुष्पातलं. माझं आय थिंक ते समोरच असतील आता 200-300 मीटरच्या अंतरामध्ये. एवढी आयडिया नाही बट असतील होपफुली. मला तुम्हाला सांगायचं हे होतं की आपण एक यूट्यूब चॅनल फॉलो करतो दीपरंजन सचन म्हणून. त्यांचा एक मित्र आहे विनय म्हणून त्यांचा मित्र आहे. त्यांनी एक 6 महिन्याखाली KTM 390 ॲडव्हेंचर घेतली आहे. आणि काल म्हणजे आज त्यांचा व्हिडिओ आला. तुम्ही आज व्हिडिओ बघताय. काल मी त्यांचा व्हिडिओ पाहिला. त्यांच्यासोबत हिट अँड रन केस हे झालेलं आहे. एक इन्सिडन्स झालेला आहे की इनोवा विनयच्या घराच्या शेजारी, त्या सरांच्या घराच्या शेजारीच म्हणजे राईड प्लॅनसाठी ते भेटत होते. तर त्या घरी येताना दीप सरांच्या घरी येताना विनय सर बाईक न्यायला लागलेले होते. सो ब्रिजवरती चढल्यानंतर, त्यांच्या घराजवळच्या ब्रिजवरती चढल्यानंतर मागून इनोवा आली फुल स्पीडमध्ये आणि हिट केलं. माणसाला काय झालं काय नाही, गाडी तर ही झालेलीच आहे, डॅमेज आहेच, पण माणसाला लागलं का नाही ह्याची दखल न घेता तो निघून गेला. म्हणजे हिट अँड रन ही केस आहे. फक्त सांगायचं एवढंच आहे की बाबा माणसांकडून चुकी होतात, नाही असं नाही. मी पण काही वेळेस चुकी करतो. मी पण गाडी चालवताना काही चुका केलेल्या असतील. तुम्ही आय थिंक तुम्ही रायडिंगमध्ये पाहिलं न पाहिलं तो विषय वेगळा. पण एखाद्या वेळेस आम्ही स्पीड करतो किंवा बोलतो, कोणाला तर आगळं वेगळं बोलून जातो. एखादी कॉम्प्लिमेंट चुकीच्या गोष्टीनं वेळेनं तुम्ही घेता किंवा आमच्या बोलण्याचे हे ते होतं. पण विषय कसा राहतो माहिती आहे का, किमान त्या माणसाचं काय झालंय ते तरी पाहावं. त्या विनय सरांचा हात लिटरली आपला हा पंजा जसा असा होतो ना तसा त्यांचा हात इथून हे झालेला आहे, कट झालेला आहे. आपल्या हाताला ते इथं 2 बोन असतात ते कट झालेले आहेत. दोन्हीच्या दोन्ही असे लुळे पडले एक हात. आता रिकवर होत आहेत ती गोष्ट वेगळी, पण हे चुकीचं आहे ना. किमान त्या माणसाला काय झालंय हे तरी पाहावं ना. पण माणूस की नाहीच राहिली. हां, या ड्रायव्हर लेनच्या मध्ये या तुम्ही. याच्या गावात सॉरी बायकर्स लेनमध्ये आहे तर 3 लेन करून पण ह्यांना घुसायचंच आहे. आणि ते काय ना दुसरे कुठले नसतात, स्विफ्टवालेच असतात. निस्तार 2 हो इर्टिकावाला. आता घुस इकडं. याच्या गावात काळा काळा कुत्रा. पोलीस काका थांबले तिथं. हॅलो, हां सॉरी मित्रांनो, मगाशी एक कॉल आला होता त्यामुळं आपल्याला व्हिडिओ कट करावा लागला. पण आलोय जवळपास आपल्या डेस्टिनेशन जवळ आलेलो आहे मी. हे का असं इथं मध्ये आडवं लावलंय. मी काय सांगत होतो, हे जे स्वीटवाले असतात ना आडझोड कसे पण येतात, त्यांना काहीच नाही आहे, कुठल्या गोष्टीचं गांभीर्य नाही, तथ्यच नाही आहे, तरी पण आडझोड 3 लेन जरी असले तरी सुद्धा हे कुठं पण कसं पण काय पण करतात. ह्याच्या गावात ह्यांच्या आता कुठं जायचंय. पुष्पा आहेत समोर, सो मी आता त्यांच्या मागे जाईन. आता तुम्हाला मी डायरेक्ट मी त्या डेस्टिनेशन आहे ना त्याच्या पार्किंगमध्येच भेटतो. टेम्पल, हाँ मंदिर जाके दर्शन करके आ जाओ. किधर बैठो मत, फोटो वीडियो काढ़ो मत. ओके. मंदिर जाके दर्शन करके आने. किधर बैठना. ते म्हणतायत मंदिर जाके दर्शन करके आने का, फोटो वोटो नहीं निकालने का. कैसा मंदिर है जहाँ पे जाके बैठ नहीं सकते भगवान के पास. मैं हिंदी का बोलतो है. और गो कॉर्नरिंग. ये आई ना अपने दिल की बात मेरी को बे.
धूम चाले आईला होय कसला टर नाही खतरनाक रे बाबा ढिकचाक 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 हे कॉर्नरिंगच्या टाइमला समध्यांच्या मनात हीच गोष्ट असते माणसं यायला लागले होय होय काय दिसतंय रे बाबा अगं बाय डग्ग बाय नाही हो काय टॉप व्ह्यू दिसतंय काय दिसतं का थांबा तुम्हाला दाखवता होय 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 पलीकडच्या बाजूला पूर्ण सिटी इकडं आणि इकडं पूर्ण असं मोकळं रान आणि ते बघा काहीतरी जाळले कातड्याने असं आपण जाऊया देवाचं दर्शन करूया आपलं पहिलं वर्ष म्हणजे 2024 ते पण देवधर्म करण्यातच जाणार आहे आपलं कारण ह्या वर्षीचे जे प्लान आहेत ना ते समजे तेच आहेत माझे एक सेट केलं म्हणजे असं नाही की बाबा मी तीच गोष्ट करेन फक्त आता मंदिरात तर आपल्याला शूट नाही काय करता येणार कारण खाली काकाने सांगितले की फोटो नाही काढायचे मंदिराचे व्हिडिओ वगैरे सो गाडी इथंच पार्क करूया आपण हई 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 एक डिफरन्स दाखवतो तुम्हाला काय येतो गिअरमध्येच ठेवतो गाडी इकडं ना पूर्ण असं जमीन आहे मोकळे घर नाही म्हणजे जास्ती घरं नाहीत काय नाही सिटी नाही आणि ह्या साईडला पूर्ण घरं इमारती सिटी पण लोकेशन बघा कसं दिसतंय ते समोरचं ऐ कोको हा बा हे समोरचं कसं दिसतंय एक नंबर फोटो काढतो मी फोटो काढतो फोन गेला कोणाच तरी अरे ती काय करलं असलं जोर मारते ती कातडं चला जाऊया आता इथे ठेवून दर्शन करून भेटतो तुम्हाला आता आपलं लक काय म्हणायचं सांगू तुम्हाला इथं आलो सनसेट बऱ्यापैकी बघायला भेटला आणि वरती मंदिरात गेलो ना तिथं आरती चालू होती देवीची हनुमानाची परत अय्यप्पा टेम्पल आहे हे मस्त टेम्पल आहे रेकमेंडेड कोणी जर देहू रोडमध्ये असेल ना तर त्यांना माहिती असेल खरंच यावं एकदा 3 आरत्या झाल्या नाही 4 आरत्या झाल्या 9 ग्रह हनुमानाची परत दुर्गा मातेची आणि अय्यप्पा अशा किती 3 आणि 1 4 आरत्या झाल्या ओके चला आता थोडीशी करणार काय तेवढी करूया म्हणजे असं काय नाही आहे बट आहे येणार का येणार आहेत का म्हणलं नीचे नीचे तर आने वाले हो का चलो छोड़ता हूँ ओके यहाँ पे रख दो हाथ कुछ बात नहीं है रख सकते हो ओके काका आहेत यांना आपण लिफ्ट देऊयात खालीपर्यंत कारण ते चालत उतरणावरून कसे जाणार ना असं मग लिफ्ट दिलेलं काय वाईट नाही आहे आपण एच पण आहे ना आपल्याकडे त्यामुळे तुम्हाला पण व्ह्यू एकदम टॉप येईल ना इथून आणि हे जे काका आहेत ना हे 1 नंबर काका आहेत कोण थांबलो केलो लगेचच बाहेर पाठवतात थांबूच नाही देत तर व्हिडिओ काढतायत फोटो काढतायत त्या काकांनी लगेच सिट्टी मारली आरतीवरून हाकलतंय माणसं खालून येत आहेत काय विषय भाऊ
पण एकंदरीत मस्त होता हा. आम्हाला आरती भेटली त्यातच समजा भेटून आलं मला तर. कारण देवामध्ये तिथं पाया पडून येणं आणि परत हे करणं काय म्हणतात आरती भेटणं हे सुख वेगळंच असतं. सो आता काका कोणीकडे जाणार आहेत आय डोंट नो, बट बघूया. हळू उतरा काका. ओके चला काका बाय. काकांना तर सोडलं. आता आपले मित्र कुठवर गेलेत काय माहिती. सॉरी दमन जाऊया. मिलिट्री एरिया है हाँ. भावनाओं में बह गया था मैं. अरे कुठे गेले ते. इकडून रिटर्न माघारी गेलेत. आपल्याला जाऊ शकतो आपण इथून. हां सुझुकीच आहे वेगनार. सबका प्यार वेगनार. ट्रॅफिक ट्रॅफिक चांगल्या गोष्टी झाल्या नाही की लगेचच थोड्याशा वाईट गोष्टी होतात. वाईट म्हणजे ट्रॅफिक आपल्यासाठी वाईटच आहे. आवडतच नाही म्हणजे वाईटच आहे. ही कोणती गाडी आहे. ये कौन सी गाड़ी है बबुआ. FZX. हिला ते गाडीचं डिझाईन काय गाडी कसली आहे हिला. ओ शिट 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 शिट. थोडी क्या तो रे. आता खालीच गेला असतो म्हणजे सर्व्हिस रोडला खालच्या. कारण आपल्याला इकडून जायचं आहे ना. नंतर आपण खाली ट्रॅफिकमध्ये आणखी अडलो असतो. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. ओम नमः पार्वते पते शिव हर हर महादेव. जय श्रीराम. प्रसन्न फील होतंय मला. त्या काकांना लिफ्ट दिली त्यामुळे थोडंसं लेट होतंय मला. बट सिया राम जय जय राम. आता एक येलो झाला माझ्यासोबत. आता इकडे आता मला दिसेल समजेल बघा. ही जी शॅडो येते ना साईडून आई शपथ. आता हो का ही शॅडो येते ना. मला असं वाटलं की बाबा कोणतरी गाडी व्हायला गचकन एकदम समोर. माझी टर झाली टर. माणसाला कधी कुठल्या गोष्टीची केव्हा भीती वाटेल ना कोणच नाही रे सांगू शकत. की बळी सध्या मी आहे किवळेमध्ये. जर कोणाला भेटायचं असेल तर मला फोन करा. सॉरी आपल्या इंस्टाग्रामला विजिट करा. DM करा. फोन नका करू. माझा नंबर पण नाही भेटणार तुम्हाला. मी ना एक गोष्ट ठरवले. जेवढं ह्या गोष्टीपासून लांब राहता येईल ना तेवढं लांब राहतोय मी. आय होप काही जणांना कारण माहिती आहे आणि काही जणांना माहीत नाही. त्यामुळं त्यांना वाटतं की बाबा हा आहे त्या गोष्टीमध्ये पण मी त्या गोष्टीमध्ये नाही आहे. सो मला पडायचंच नाही आहे तर त्या गोष्टीवर मला बोलायचं पण नाही आहे. 2 3 4 5 6 7 8 8 9 10 आई शपथ. वरच्या 3 माळांचं काम चालू आहे आणि पहिला माळा तर गायबच केला आहे ह्यांनी. किमान टाकायचं पाहिजे ना. ग्राउंड फ्लोअर 1 है ना. आणि हे जे तुम्हाला लाईट दिसते ना ही जी लावलेली ते कशी दिसते ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगा. एका ठिकाणी बसलो होतो आणि तिथून हाकलून लावलं आहे आम्हाला. आम्ही असं नॉर्मली बसलो होतो कलिग्स. बट आता कुठल्या प्रोटोकॉलनुसार आम्हाला हाकलून लावलं काय माहिती.
पुष्पभाईचं तर वर्किंग चालू होतं, त्यात पण हाकलून लावलं आहे. असं आता जाऊ द्या, घरी जाऊया. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा, लाईक करा आणि थोडंसं ॲप्रिशिएट करा, कारण करतो आहे त्या गोष्टी तर ॲप्रिशिएशन पण मागतो आहे, काही चुकीची गोष्ट नाही मागत आहे. सो जय श्रीराम, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि आपलं आयुष्य हसत खेळत जगत राहा.